नागपुर में वारकरी संप्रदाय से आने वाले संत श्री जगनाड़ी जी की पुण्यतिथि के उपलक्ष्य में समारोह का आयोजन किया गया था, जहां राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा अपनी उपस्थिति दर्ज की गई। खऱ्या अर्थानं संत श्री संताजी महाराज जगनाळे यांनी आमचा जो वारकरी वारसा आहे, हा वारसा अत्यंत समृद्ध केला आणि विशेषतः जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांनी फार मोठं विचाराचं धन आपल्याला दिलं। आपण नेहमी असं म्हणतो की या भागवत धर्माचा पाडवा हे माऊली ज्ञानेश्वर महाराज तर कळस हे जगद्गुरु तुकाराम महाराज। पण या तुकाराम महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थानं लुप्त झाले असते जर संताजी महाराज त्या ठिकाणी नसते। आणि संताजी महाराजांनी त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या अभंगातनं ज्या प्रकारे समाजाला दिशा दिली, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्या विचारांनी एक बळ मिळतं, ज्या विचारांनी प्रासंगिकता येते, ज्या विचाराने संघर्षाची आणि स्नेहाची अशी दोन्ही प्रकारची भावना ही व्यक्तीमध्ये जागृत होते, अशा प्रकारचे विचार हे संताजी महाराज जगनाळे यांनी आपल्या अभंगातून दिले। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात समृद्ध अशा प्रकारचं राज्य आहे ते केवळ भौतिक प्रगतीमुळे नाही, तर महाराष्ट्रातल्या या सर्व संतांनी आम्हाला जे आध्यात्मिक विचारधन दिलं, हे विचारधन कुठल्याही धनापेक्षा मोठं आहे। आणि म्हणूनच अगदी ज्या काळामध्ये परकीय आक्रमण व्हायची किंवा आम्ही गुलामगिरीत होतो, त्याही काळामध्ये आमची संस्कृती, आमचे विचार, आमचा धर्म हा जिवंत राहिला तो या संतांच्या विचारामुळे।